शिंदे फडणवीसांची बैठक होण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा ही बैठक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। महायुतीच्या रखडलेल्या जागांबाबत चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ज्यामध्ये दक्षिण मुंबई, पालघर, नाशिक, ठाणे बाबत चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर उद्या महायुतीची यादी निश्चित होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बऱ्याच मतदारसंघात अगदी प्रचार सुरू झाला, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र अद्यापही महायुतीमध्ये अशा काही जागा आहेत ज्या जागेवरती तिढा कायम आहे। त्या जागा वाटपासंदर्भात अंतिम अद्यापही शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, अद्यापही काही मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघात तिढा हा अद्यापही कायम आहे, मात्र त्या संदर्भात कदाचित उद्या यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशा प्रकारची शक्यता आहे। आणि सोबतच त्या संदर्भात आज महत्त्वाची रात्री उशिरा बैठक होणार। या बैठकीबाबतची सविस्तर काय माहिती सांगशील? कारण अगदी बरोबर आहे। एका बाजूला महायुती जे आहे ते मिशन 45 म्हणजे मिशन 45चा नारा देते, मात्र अजूनही 6 जागा अशा आहेत ज्यामध्ये महायुतीमध्ये तिढा जो आहे तो कायम आहे। त्यातली सर्वात पहिली जागा म्हणजे दक्षिण मुंबई जी आहे, जिथे ठाकरे गटाकडून जे आहे ते अरविंद सावंत यांना उमेदवारी पहिल्यांदाच घोषित केली होती। आणि त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा, कारण ती काँग्रेस विरोधात ठाकरे अशी जागा होती, त्या जागेसाठी अरविंद सावंत यांचं नाव समोर होतं। त्या महत्त्वाच्या जागेवरती, कारण दक्षिण मुंबई जी आहे ती भारतातल्या श्रीमंत लोकसभा जागा म्हणून ओळखली जाते आणि या जागेसाठी महायुतीला अद्यापही कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार जो आहे तो सापडत नाहीये। दुसरी जागा जर म्हणायचं गेलं तर पालघरची जागा आहे, जिथे काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली। त्या ठिकाणी सुद्धा महायुतीला अद्यापही जागा कोणाची किंवा कॅन्डिडेट कोण असणार याबाबत अजून अंतिम निर्णय झाला नाहीये। नाशिकच्या जागेवरून आपण बघतोय की हेमंत गोडसे तिकडचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची येऊन अनेकदा भेट घेतली आणि ती जागा शिंदेच्या शिवसेनेची असून सुद्धा, विद्यमान खासदार तिकडे हेमंत गोडसे असून सुद्धा ती जागा जी आहे ती अजित पवार यांच्या गटात असलेले छगन भुजबळ जे कॅबिनेट मंत्री सुद्धा आहे त्यांना ती जागा देण्यात यावी असं सुद्धा जे आहे ते भाजपकडनं प्रयत्न केले जात आहेत। त्याचबरोबर स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो सुद्धा प्रयत्नशील आहे, मात्र शिंदे जी आहे ती ही जागा, नाशिकची जागा जी आहे ती सोडायला तयार नाहीये। पुढची आपण जागा बघतोय की ठाणे, जे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्या ठाण्याच्या जागेवरून सुद्धा जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि बीजेपीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची जागा जर म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा महायुतीमध्ये एकमत किंवा एकसूत्री दिसत नाहीये, अद्यापही तिथे कॅन्डिडेट सापडत नाहीये। दुसरीकडे आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये जे आहे ते संभाजीनगरची जागा जी आहे ती शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला सुटावी यासाठी सर्वतरी प्रयत्न केले जातात। संजय शिरसाट जे शिंदेचे आमदार प्रवक्ता आहेत त्यांनी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन, म्हणजे जेव्हा मनसेने त्यांना पाठिंबा देण्याच्या आधी या जागेसाठी प्रचारासाठी काय करावं, काय मुद्दे असतील यासाठी शिंदेची शिवसेना जी आहे ती काम करते, मात्र कॅन्डिडेट सापडत नाहीये। रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेसाठी जर म्हणायला गेलं तर उदय सामंत यांचे बंधू असलेले किरण सामंत जे आहेत ते या जागेसाठी प्रयत्न करतात, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचे कॅबिनेट मंत्री असलेले, केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना समोर केलं जाते। त्यामुळे हे 6 जागा ज्या आहेत त्यावर महायुतीमध्ये अद्यापही शिक्कामोर्तब होत नसल्यामुळे आज रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती मिळते। नक्की ज्योत्सना, या बैठकीकडे तू लक्ष ठेवत राहा। तुझ्याकडून वेळोवेळी या बैठकी संदर्भातले ताजी अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।